महत्त्वाची अपडेट समोर येते। पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधल्या सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या किरण सानपनं शरद पवार यांची भेट घेतली आहे। शरद पवार गटाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून घोषणाबाजी केल्याचं त्यांना सांगितलंय। मात्र या घटनेवरून आता भाजपनं टीका केली आहे। पंतप्रधानांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणं ही आपली संस्कृती नसल्याचं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलंय। तर पवार साहेबांकडून अशी अपेक्षा नाही असंही गिरीश महाजन म्हणाले। पाहतोय पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधल्या सभेत एका व्यक्तीने गोंधळ घातला होता आणि तो व्यक्ती शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याचं आता स्पष्ट झालंय आणि त्यानं शरद पवार यांची भेट घेतली आहे। पाहतोय शरद पवार गटाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर शेतकरी म्हणून आपण घोषणाबाजी केल्याचं यावेळी किरण सानप यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय। पवार साहेबांनी हेच की तू असं घोषणा ज्या दिल्यास त्या घोषणा देण्यामागे काही उद्देश होता का? म्हटलं नाही साहेब, मी एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो नाही म्हणे। ते त्यांना असं वाटलं की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सगळी जी चर्चा होते कोणी सांगून तू गेला का? म्हटलं नाही साहेब, मी तसं नाही गेलो। मी स्वतः माझ्या मनाने तिथे उपस्थित होतो। मी सभा ऐकत असताना मला जाणवलं की धार्मिक मुद्दे थांबत नाही आहेत। मूळ मुद्दा आमचा दिंडोरी आणि नाशिक लोकसभेला धार्मिक मुद्दा नाही आहे। आम्ही शेतकरी आहोत आणि कांद्याचा प्रश्न तिथे बोलायला पाहिजे म्हणून मी ते बोलतो। म्हणजे ही काही आपली संस्कृती आणि कल्चर नाही। शरद पवार साहेब उद्या भाषणात उभं राहिले आणि कोणी काही गोंधळ घातला तर त्याचं आम्ही समर्थन करायचं का? आणि मला अभिमान आहे, हा कुठला प्रकार आहे? तुमच्या रोज सभा चालू आहेत, मग तिथे आम्ही काही भिरकवायचं का त्याच्यामध्ये? मला वाटतं हे पवार साहेबांकडून अपेक्षित नाही आहे। पवार साहेब एक मुक्त राजकारणी आहेत, जुने जाणते राजकारणी आहेत आणि त्यांच्याकडून तशी अपेक्षाच नाही की पुन्हा कोणाला तरी प्रोत्साहन द्यायचं की यांच्या सभा आल्या की गोंधळ घाला मी तुम्हाला शाबासकी देईल।